ओम नमः शिवाय. तर श्रावण महिना चालू होणार आहे लवकरच. तर श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल, त्यांना पारायण करायला शक्य होत नसेल, तर त्यांनी मग काय करायचं आहे, या ग्रंथामधील 11वा अध्याय दररोज पठण करायचं आहे जोपर्यंत श्रावण महिना संपत नाही. आणि प्रदोष काळामध्ये आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे, कारण की हा अध्याय रुद्राध्याय म्हणून म्हटले जाते. दररोज जर तुम्ही हा अध्याय वाचन केलं तर तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी भगवान भोलेनाथ नक्की मदत करतात. आणि त्यानंतर मग भगवान भोलेनाथाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा दररोज म्हणायचा आहे. आणि त्याचप्रमाणे जरी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य होत नसेल तरी घरीच तुम्ही एक बेलपत्र दररोज अर्पण करायचं आहे आणि एक तांब्या भरून जल दररोज अर्पण करायचं आहे. तर ह्या ज्या सेवा आहेत संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा, कारण वर्षभर आपल्याला भगवान भोलेनाथाची सेवा करायला जमत नसेल तरी पण ह्या महिन्यामध्ये सेवा नक्की करा.